नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, श्रवण सर इंजिनिअरिंग अकॅडमीमध्ये आपलं स्वागत करतो. आपण आपल्या तिसऱ्या वर्षाच्या पहिल्या सेमिस्टरमधले काही सब्जेक्ट जे आहेत त्यांचा आपण एक कोर्स लॉन्च केलेला आहे. मागच्या व्हिडिओमध्ये वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग हा जो सब्जेक्ट आहे त्याच्या के स्कीममध्ये कुठल्या प्रकारची मार्कची स्कीम असते त्याबद्दल डिस्कशन केलेलं आहे. आपण या व्हिडिओमध्ये आपल्या वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंगचं पहिलं युनिट जे आहे त्याला स्टार्ट करणार आहोत. ठीक आहे. तो वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग हा जो सब्जेक्ट आहे आपला, यासाठी आपल्याला 30 मार्कचे युनिट टेस्ट राहणार आहे आणि 70 मार्क्स जे आहेत ते 70 मार्क्ससाठी आपल्याला एंड सेम जे आहे एंड सेमचे एक्झाम राहणार आहे. ठीक आहे. तो पहिला युनिट जे आहे त्या पहिल्या युनिटमध्ये काय राहणार आहे त्याबद्दल बघून घेऊया आपण. बघा, तो पहिला युनिट जे आहे त्या पहिल्या युनिटचं नाव आहे इंट्रोडक्शन ऑफ हायड्रोलॉजी आणि इरिगेशन. त्याचं नाव दिसायला भेटेल. पण पहिलं युनिट जर बघायला गेलो आपण तर 12 मार्क्सचा आपला हे युनिट आहे. ठीक आहे. तो वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग जो हा सब्जेक्ट आहे हा आपल्याला पुढे देखील लागणार आहे. पुढे तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये विचारतील, पुढे जाऊन तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये हा सब्जेक्ट लागणार आहे. तो WRDची जी एक्झाम होते त्यामध्ये हा आपला सगळ्यात महत्त्वाचा सब्जेक्ट ओळखला जातो. तर मग आपण आता बघायला जर गेलो तर युनिट 1 जे आहे ते 12 मार्क्सचं युनिट 1 आहे आणि युनिट 1 मध्ये आपल्याला जवळपास हे 6 पॉईंट जे आहेत यांचं डिस्कशन करायचं आहे. तर युनिट 1 मध्ये आपल्याला 6 पॉईंटचं डिस्कशन करायचं आहे. आपण या पॉईंटमध्ये चर्चा करून वेळ घालवण्यापेक्षा आपण डायरेक्टली डिटेलमध्ये एक्सप्लेनेशनकडे जाऊया. तो जवळपास युनिट नंबर 1 जे आहे ते युनिट नंबर 1 12 मार्क्सचं असून या युनिट नंबर 1चं नाव इंट्रोडक्शन टू इरिगेशन आणि हायड्रोलॉजी असं नाव आपल्याला दिसायला भेटतं. आता जे चॅप्टर आहे त्या चॅप्टरच्या नावावरून आपण जाऊया. इरिगेशन आणि हायड्रोलॉजीचा मराठीत मिनिंग आपण समजून घेऊ म्हणजे आपल्याला चॅप्टरमध्ये एंट्री करता येईल. इरिगेशन कोणाला बोलतो बरं का आपण? जनरली इरिगेशन कोणाला बोलतात की शेतामध्ये पिकांना जे पाणी आपण देतोय, ठीक आहे, पिकांना आपण जेव्हा पाणी देतोय तर त्याला आपण इरिगेशन बोलतो. असं का बोलतोय मी? पिकांना 12ही महिने देवाघरचं पाणी भेटत नाही. देवाघरचं पाणी फक्त 4 महिने भेटत असतं. तो जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 4 महिन्यामध्ये नॅचरली पिकांना पाणी अवेलेबल होऊन जातं. डायरेक्टली पिकांना पाणी भेटतं. पण उरलेल्या 8 महिन्यांमध्ये पिकांच्या वाढीसाठी पाण्याची गरज भासते आणि ती पाण्याची गरज आपण भागवणार आहोत. याचा अर्थ ठिबक सिंचन करून म्हणा किंवा कोणत्याही माध्यमातून आपण पिकांना पाणी प्रोव्हाइड करतो. तर पिकांना आर्टिफिशियली पाणी प्रोव्हाइड करायची जी टेक्निक असते त्याला आपण इरिगेशन म्हणतो. याचा अर्थ असा झाला, नदीवरती डॅम बांधण्यापासून त्या डॅमवरच्या पाण्याला कॅनलमध्ये आणणे, कॅनलमधून आपल्या विहिरीत आणणे, विहिरीमधून पिकांना मुळांपाशी पोहोचवणे, ही सगळी जी प्रोसेस आहे ही सगळी आपल्याला इरिगेशनमध्ये शिकायला भेटते. ठीक आहे. तो इरिगेशन म्हणजे काय आहे? इरिगेशन म्हणजे पिकांना आर्टिफिशियली पाणी प्रोव्हाइड करण्याची टेक्निक. उरलेल्या 8 महिन्यामध्ये जेव्हा देवाघरचं पाणी उपलब्ध राहणार नाही तेव्हा पिकांना पाणी प्रोव्हाइड करण्याच्या जी टेक्निक्स आहेत त्याला बोलतात इरिगेशन. ओके. पुढे आहे आपल्याकडे हायड्रोलॉजी. तो चॅप्टरचं जे नाव आहे इरिगेशन आणि हायड्रोलॉजी. हायड्रोलॉजी कोणाला बोलत असतो आपण? तो हायड्रोलॉजी कोणाला बोलत असतो? सध्या आता तुम्ही जर बघायला गेलात तर पावसाळ्याचा टायमिंग आहे. तो पावसाळ्याच्या टायमिंगमध्ये आपल्या लक्षामध्ये काय येत असतं की सगळ्यात जास्त पाणी अवेलेबल असतो महासागरामध्ये. तो समुद्र आणि महासागरामध्ये पाण्याची मात्रा आपल्याला जास्त दिसायला भेटत असते. सूर्यप्रकाश जे आहे, सूर्यप्रकाशामुळे या पाण्याची वाफ होते आणि ही वाफ जी आहे ही वाफ दुसऱ्या ठिकाणी जाऊन म्हणजे पाण्याची जी वाफ झालेली आहे तिचं ढगात रूपांतर होतं. हे ढग एका ठिकाणी न राहता हवेमुळे हे ढग एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात. दुसऱ्या ठिकाणी थंड वातावरण जिथे असेल तिथे जाऊन या वाफेचं रूपांतर पुन्हा पाण्यात होतं आणि पाणी पुन्हा जमिनीवरती येताना दिसायला भेटतं. जमिनीमध्ये आल्यानंतर आपण त्याला पाऊस बोलतो. तर पावसाच्या स्वरूपात हे पाणी आपल्या जमिनीवर येतं आणि जमिनीवरून हे पाणी एकतर वाफेमध्ये पुन्हा वरती चाललं जाईल किंवा काही पाणी जमिनीमध्ये शिरून जात असतं ज्याला आपण ग्राउंड वॉटर बोलत असतो. आणि काही पाणी जे आहे ते जमिनीवरती आपल्याला वाहताना दिसायला भेटत असतं. तर ही प्रक्रिया होणार आहे. तो होतंय काय बरं का? अल्टिमेटली जमिनीवरती वाहणारं पाणी पुन्हा नदीत जाईल, नदीमधून पाणी हे पुन्हा समुद्रात जाणार आहे आणि समुद्रात पुन्हा पाण्याची वाफ होणार आहे. असा चक्र आपल्याला दिसायला भेटत असतो. या पूर्ण चक्राचा अभ्यास आपल्याला हायड्रोलॉजीमध्ये करायचा आहे. याचा अर्थ काय बरं का? की पाण्याची वाफ कशी होते आणि पाऊस कसा पडतोय, पाऊस कुठे पडल्यानंतर ते पाणी जातंय कुठे, याचा डिटेलमध्ये अभ्यास तुम्हाला हायड्रोलॉजीमध्ये करावा लागेल. तो इरिगेशन आणि हायड्रोलॉजी या दोघांचा मी तुम्हाला साध्या भाषेत अर्थ सांगितलेला आहे. तो पहिल्या युनिटचं नाव काय आहे? इंट्रोडक्शन टू इरिगेशन अँड हायड्रोलॉजी. किती मार्काचा आहे हा? 12 मार्काचा आहे. यामध्ये किती पॉईंट डिस्कस करायचे आहेत? तो 6 पॉईंट डिस्कस करायचे आहेत. 1.1 पासून तर 1.6 पर्यंत आपल्याला हे 6 पॉईंट डिस्कस करायचे आहेत. मग आपण आता एक काम करूया, आपण 1.1 याला आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. तो आता 1.1 आहे इरिगेशन बद्दल. त्यामध्ये पण बघा काय काय बघायचंय. त्या इरिगेशनची डेफिनेशन बघायची आपल्याला. त्यानंतर आपल्याला त्याची नेसेसिटी बघायची की इरिगेशन का करतात, मराठीमध्ये त्याला सिंचन म्हणतात. ठीक आहे ना. तो पिकांना आपण पाणी का देतोय, त्याची गरज का बरं आहे बरं का, ती आपल्याला बघायचंय. पुढे
क्लासिफिकेशन ऑफ इरिगेशन प्रोजेक्ट. तर इरिगेशन प्रोजेक्ट क्लासिफाईड आपण करणार आहोत. म्हणजे काय की पिकांना पाणी देण्यासाठी आपल्याला नवीन प्रोजेक्ट बनवावे लागतात. मग त्याचे प्रकार किती आहेत, तर त्या प्रकारानुसार आपण इरिगेशन प्रोजेक्ट जे काही आहेत ते क्लासिफाईड करणार आहे. पुढे ॲडव्हान्टेजेस. इरिगेशन जे केलंय आपण, पिकांना जे पाणी आपण आर्टिफिशियली प्रोव्हाइड करतोय त्याचे फायदे काय आहे आणि त्याचे इल इफेक्ट म्हणजे त्याचे तोटे काय, इल इफेक्ट म्हणजे डिसएडव्हान्टेजेस काय, एवढे पॉईंट आपल्याला 1.1 मध्ये डिस्कस करायचे आहे. डेफिनेशन बघायची आहे, नेसेसिटी बघायची आहे, क्लासिफिकेशन ऑफ इरिगेशन प्रोजेक्ट आणि नंतर पुढे जाऊन आपल्याला बघायचे फायदे आणि तोटे. तर एवढे पॉईंट डिस्कस करायचे इरिगेशन मध्ये. मग चला पहिल्या पॉईंटला आपण जाऊया. पहिल्या पॉईंटला गेलो बघा, तो 1.1 इरिगेशन आहे. या चित्रावरून तुम्हाला सगळा अंदाज येऊन जात असेल. बघा नवीन सांगतो मी इरिगेशनचा अर्थ, तुम्हाला कोणी विचारलं तर तुम्हाला सांगता यायला पाहिजे. डेफिनेशन काय आहे प्रश्न आल्यानंतर तुम्हाला कळून जाईल. इरिगेशन म्हणजे काय असं विचारल्यावरती काय सांगणार तुम्ही बोलणार की जे पिकं आहेत त्या पिकांना नॅचरली वॉटर मोजून 4 महिने अवेलेबल राहतं. 4 महिने किंवा त्यापेक्षा थोड्या कमी टायमिंग मध्ये. तो देवाघरचं पाणी पूर्ण वर्षभरात काही महिने आपल्याला पिकांना पाणी नॅचरली अवेलेबल होताना दिसायला भेटते, पण उरलेले 8 महिने पिकांना पाणी अवेलेबल राहत नाही. ते पाणी आपल्याला अवेलेबल करून द्यावं लागतं. आपण आपल्या याच्यानुसार रिक्वायरमेंटनुसार पिकांना पाणी देतो. तो उरलेल्या 8 महिन्यामध्ये पिकांना पाणी आर्टिफिशियली प्रोव्हाइड करण्याची जी टेक्निक असते तिला काय बोलतो आपण इरिगेशन. म्हणजे बघा आता ही नदी होती, या नदीवरती डॅम बनवला, डॅममधून पाणी घेतलं, ते पाणी आपण कॅनलमध्ये सोडलं, कॅनलमधून आपण पाण्याला काय केलं, विहिरीत आणलं म्हणा किंवा पाईपलाईन लावून डायरेक्ट शेतात आणलं आणि शेतात आपण पिकांना पाणी देतोय. आता हे शेतात जे पाणी आलंय हे देवाघरचं पाणी नाहीये, हे पाणी आपण नदीवरती अडवून डॅम बनवून तिथून पाणी वळवून आपण आपल्या पिकांपर्यंत आणलेलं आहे. मग ही सगळी जी टेक्निक आहे इथून तर इथपर्यंतची, म्हणजे पिकांच्या मुळांपर्यंत पाणी आणण्यापर्यंत, डॅम पासून तर पिकांच्या मुळांपर्यंत पाणी आणण्याची जे पण तुम्ही काही केलेलं असेल हे सगळं कशात येतं, हे येतं इरिगेशन मध्ये. कशात येतं हे इरिगेशन मध्ये. तो इरिगेशनचं चित्र बघून तुम्हाला अर्थ कळालेला असेल. आता आपण त्याच्या प्रश्नाकडे जाऊया. बघा 1.1 मध्ये पहिला प्रश्न जो आपल्याला 2 मार्क्ससाठी विचारला जातो तो विचारतात डिफाईन इरिगेशन. तो प्रश्न आपल्याला विचारतात की इरिगेशन म्हणजे काय, याला डिफाईन करा. तो पेपरामध्ये आल्यानंतर कन्सेप्ट जरी माहिती असली इंग्रजीत आपल्याला लिहावं लागणार आहे. बरं का आता बघा, तो आपण जेव्हा आता इरिगेशनला डिफाईन करायला जाणार आहे तो त्याची डेफिनेशन बघा काय. ही प्रोसेस आहे बघा, 2 डेफिनेशन दिलेले आहेत, त्या दोघांपैकी तुम्ही कुठली तरी एक लिहू शकता. 2 मार्क्सचा प्रश्न आहे. द प्रोसेस ऑफ आर्टिफिशियली सप्लाइंग ऑफ वॉटर टू द सॉइल फॉर रेजिंग द क्रॉप इज कॉल्ड ॲज इरिगेशन. याचा अर्थ मी अगोदर तुम्हाला मराठीत सांगितलेला आहे. आता शब्दाचे अर्थ बघा काय म्हणताय. इरिगेशन ही एक प्रोसेस आहे. द प्रोसेस ऑफ आर्टिफिशियली सप्लाइंग द वॉटर टू द सॉइल फॉर रेजिंग द क्रॉप. पिकांच्या वाढीसाठी मातीला पाणी देण्याची ही काय झाली, एक आर्टिफिशियली सप्लाय करण्याची प्रोसेस आहे. तो इरिगेशन काय आहे, एक प्रोसेस आहे. पण कशाची प्रोसेस आहे, इरिगेशन ही प्रोसेस आहे वॉटरला सप्लाय करण्याची. तो वॉटरला सप्लाय करण्याची, पण कोणाला वॉटर सप्लाय करायचंय, सॉइलला. सॉइलला सप्लाय काय करायचंय, कारण की त्या सॉइलमध्ये आपण क्रॉप लावतोय. तर पिकांच्या वाढीसाठी मातीमध्ये तुम्ही पाणी प्रोव्हाइड करतायत. ठीक आहे, पिकांच्या वाढीसाठी मातीमध्ये तुम्ही पाणी सप्लाय करतायत, तर मातीमध्ये पाणी सप्लाय करण्याच्या या प्रोसेसला इरिगेशन बोलतात. आलं का लक्षात. द प्रोसेस ऑफ आर्टिफिशियली सप्लाइंग ऑफ वॉटर टू द सॉइल फॉर रेजिंग द क्रॉप्स इज कॉल्ड ॲज अ इरिगेशन. ठीक आहे, तो पिकांच्या वाढीसाठी मातीमध्ये वॉटर सप्लाय करण्याची जी आर्टिफिशियल प्रोसेस आहे तिला आपण बोलतो इरिगेशन. दुसऱ्या पद्धतीने इरिगेशनला कसं डिफाईन करता येईल बघा दुसऱ्या पद्धतीने, दिस इज द व्हॉट, दिस आर्टिफिशियल ऍप्लिकेशन ऑफ वॉटर टू द लँड इन अकॉर्डन्स विथ द क्रॉप रिक्वायरमेंट्स. पिकांच्या गरजेनुसार पिकांना पाणी द्यायची जी पण आर्टिफिशियल टेक्निक आहे तिला आपण काय बोलतो इरिगेशन. तो पहिली डेफिनेशन द्या नाही तर दुसरी डेफिनेशन द्या. इरिगेशन काय आहे, आर्टिफिशियल ऍप्लिकेशन ऑफ वॉटर टू द लँड. आर्टिफिशियल ऍप्लिकेशन ऑफ वॉटर टू द लँड म्हणजे काय बरं का, की माणूस काय करतोय, म्हणजे आपण काय करत आहोत, जेव्हा पाणी अवेलेबल राहत नाही तेव्हा पिकांना पाणी अवेलेबल करून देतोय. तर तुम्हाला समजलं असणार. हे दोघं डेफिनेशन अवेलेबल आहेत, यापैकी तुम्ही कुठली तरी एक डेफिनेशन लिहू शकता. ठीक आहे, तो इरिगेशनची डेफिनेशन वरती 2 मार्क्सचा प्रश्न येणार आहे. आपण पहिला प्रश्न कव्हर केलेला आहे. आपण जाऊया आता पुढच्या प्रश्नाकडे. बघा तुम्ही म्हणणार टॉपिक कशा पद्धतीने डिस्कस होणार आहे. ट्राय करायचा मॅक्झिमम सिलेबस कॉपी, त्यामध्ये असणारे पॉईंट आणि त्या पॉईंटमध्ये मॅक्झिमम आतापर्यंत जेवढे प्रश्न पडलेले असतील, ती आय स्कीम असो, के स्कीम असो किंवा जी स्कीम, त्याच्यामधले सगळे प्रश्न गोळा करायचे आणि त्याचं डिस्कशन करायचं. याच्यापेक्षा बढिया अभ्यास होत नाही कुठला. ठीक आहे, बघूया. तो आपण पुढच्या पॉइंटला जातो. पुढचा प्रश्न आपला असतो, डेफिनेशन तर आपल्याला कळाली. दुसरा प्रश्न आहे आपल्याकडे, स्टेट नेसेसिटी ऑफ इरिगेशन इन द इंडिया. ठीक आहे, आपल्या भारतामध्ये
इरिगेशनची गरज का भासते? मी चालूच तुम्हाला डिस्कशन मध्ये बोललोय की इरिगेशन करायची गरज का पडते. तो पहिलं डिस्कशन काय होतं की भारतामध्ये 4ही महिने, फक्त 4च महिने असे आहेत ज्यामध्ये पावसाचं पाणी अवेलेबल राहतं. उरलेल्या 8 महिन्यामध्ये पावसाचं पाणी अवेलेबल नसल्यामुळे आपल्याला पिकांच्या वाढीसाठी पाणी उपलब्ध करून द्यावं लागतं. मग पिकांच्या वाढीसाठी जे पाणी उपलब्ध करून देत आहोत किंवा पिकांना आर्टिफिशियली वॉटर जे सप्लाय आपण करत आहोत त्याला आपण इरिगेशन म्हणतो. तर त्याची गरज आपल्याला तशी भासणार आहे. उरलेल्या 8 महिन्यामध्ये पिकांना पाणी उपलब्ध होत नाही, त्यामुळे इरिगेशनची गरज भासते. हे आपला कॉमनचा भाग झाला. ठीक आहे. पण मग आता हे 5 नेसेसिटी आहे. परीक्षेमध्ये समजा जर का 4 मार्क्ससाठी हा प्रश्न आला तर तुम्हाला 4 पॉईंट लिहिणं अपेक्षित आहे. मग बघूया एक एक करून. बघा पहिला पॉईंट काय म्हणतोय? पहिला पॉईंट म्हणलेला आहे इंडिया इज अ बेसिकली अन ॲग्रिकल्चर कंट्री. बघा आपण शिकलेलो आहोत अगोदर पण की आपला भारत देश जो आहे तो एक कृषी प्रधान देश आहे. याचा अर्थ असा आहे की आपल्या भारतामधला जो मॅक्झिमम विकास जो होतो तो ॲग्रिकल्चर एरिया मुळे होत असतो. तो आपला भारत कृषी प्रधान देश आहे. आपल्या शेतीचे जेवढे पण आउटपुट आहेत त्यामुळे आपले अन्न, वस्त्र आणि निवारा, ज्याला बेसिक रिसोर्स बोलतो आपण, ते बेसिक नीड्स बोलतो आपण, ते आपल्या गरजा पूर्ण होऊन जातात. तो आपण पहिलं वाक्य काय लिहिले बघा नेसेसिटीमध्ये की इंडिया हा बेसिकली ॲग्रिकल्चर कंट्री आहे. भारत हा कृषी प्रधान देश आहे. बरं पुढे अँड ऑल इट्स रिसोर्सेस डिपेंड ऑन द ॲग्रिकल्चर आउटपुट. आपल्या शेतामधून येणारे जे पण प्रोडक्ट्स आहेत किंवा आपण म्हणूया शेतामधून येणारे जेवढे पण पिकं आहेत, शेतामधून येणारे जेवढे पण आउटपुट आहेत, ॲग्रिकल्चर आउटपुटमुळे आपल्या भारतामधले सगळे रिसोर्स जे आहेत ते रिसोर्स आपल्याला काय म्हणता येईल बरं का, तो ॲग्रिकल्चर आउटपुटमुळे सगळे रिसोर्स अवेलेबल होतात. ठीक आहे. तो ॲग्रिकल्चर आउटपुटमुळे आपल्या भारतामध्ये जेवढे पण रिसोर्स आहेत ते सगळे रिसोर्स ॲग्रिकल्चर आउटपुटमुळे अवेलेबल आहेत. तो पहिलं वाक्य लक्षामध्ये येते का कुठूनपर्यंत? बघा इंडिया हा बेसिकली एक ॲग्रिकल्चर कंट्री आहे. भारत हा कृषी प्रधान देश आहे आणि याचे सगळे रिसोर्स जे आहेत ते ॲग्रिकल्चर आउटपुटवरती डिपेंड असतात. याचा अर्थ आपल्या भारतामध्ये जेवढे पण रिसोर्स आहेत ते सगळे रिसोर्स, मग ते रिसोर्स कुठले झाले? जसे की पैसा घ्या. पैसा हा मेन रिसोर्स आहे. हा मेन रिसोर्स सुद्धा आपल्याला शेतीमधून तयार होताना दिसायला भेटणार आहे. तो ठीक आहे. हा इथपर्यंत आला. पुढे इंडिया बेईंग ट्रॉपिकल कंट्री. तो भारत हा एक ट्रॉपिकल कंट्रीमध्ये येतोय, म्हणजे ट्रॉपिकल रिजनमध्ये येतोय. ट्रॉपिकल रिजन कोणाला बोलतात बरं का? ही आपली पृथ्वी आहे. हा पृथ्वीचा एक सेंट्रल इक्वेटर असतो. इथून ते इथपर्यंत हा जो पोर्शन आहे याला आपण ट्रॉपिकल रिजन बोलतो आणि या रिजनमध्ये इथे आपला भारत देश येऊन जातो. हा इथे आपला भारत देश आहे. मग भारत देश इथं जर काय आहे, इथं सगळ्यात जास्त उष्णता आपल्याला दिसायला भेटते. सूर्याची किरणं डायरेक्टली या रिजनमध्ये पडतात, त्याला उष्ण कटिबंध रिजन म्हणतात. मग आता विचार करा, सूर्याची किरणं जर का डायरेक्ट या रिजनमध्ये पडत असतील तर या रिजनमध्ये पाण्याची वाफ लवकर होईल आणि पाण्याची वाफ जर का लवकर झाली, ठीक आहे का, तो पाण्याची वाफ जर का इथं लवकर झाली तर त्याचे ढगात रूपांतर वगैरे पण होताना दिसायला भेटणार आहे. तो आपण काय बोलतो आता बघा, तो काय काय म्हणलेलं इथून, इंडिया जी आहे, इंडिया ही एक ट्रॉपिकल कंट्रीचा भाग आहे. पुढे देअर इज अ व्हास्ट डायव्हर्सिटी ऑफ क्लायमेट, टोपोग्राफी अँड व्हेजिटेशन. तो एक पहिलं वाक्य आपण आता लक्षात ठेवणार आहोत. पहिली नेसेसिटी काय बोललो? भारत हा कृषी प्रधान देश आहे. भारतामधले जेवढे पण रिसोर्सेस आहेत हे सगळे ॲग्रिकल्चरच्या आउटपुटवरती डिपेंड राहतात. ठीक आहे. भारत हा देश जो आहे हा उष्ण कटिबंध रिजनमध्ये येतो. तो इंडिया इज इन व्हॉट? तो इंडिया बेईंग अ ट्रॉपिकल कंट्री. ठीक आहे. तो या रिजनमध्ये येत असतो जिथं सगळ्यात जास्त ऊन पडतं. त्यामुळे देअर इज अ व्हास्ट डायव्हर्सिटी ऑफ क्लायमेट. त्यामुळे वातावरणामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये आपल्याला डायव्हर्सिटी म्हणजे बदल दिसायला भेटतो. ठीक आहे. टोपोग्राफी अँड व्हेजिटेशन. तो आपला भारत हा उष्ण कटिबंध रिजनमध्ये असल्यामुळे 3 गोष्टीमध्ये तुम्हाला खूप जास्त फरक दिसायला भेटणार आहे. तो कुठला बरं का? डायव्हर्सिटी ऑफ क्लायमेट. तो क्लायमेटमध्ये आपल्याला खूप जास्त बदलाव दिसायला भेटतो. कधी ऊन, कधी वारा, कधी पाऊस, बरोबर का? नंतर टोपोग्राफी. तो टोपोग्राफीमध्ये म्हणल्यावरती डोंगर, दर्या या सगळ्या प्रकारचे गोष्टी आपल्याला आपल्या रिजनमध्ये दिसायला भेटतात. आणि व्हिजिटेशन म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती देखील आहेत. ठीक आहे. तर या कारणामुळे काय होतं बरं का, आता काही पिकं जे आहेत किंवा काही वनस्पती अशा आहेत ज्यांना जे बिगर पाण्याचं पण राहून जातात, पण काही वनस्पती अशा आहेत त्यांना पाण्याशिवाय होत नाही. मग ज्यांना पाण्याची गरज आहे त्यांना पाणी आपल्याला द्यावं लागेल, म्हणजे इरिगेशनची गरज तिथं असते. ठीक आहे का? तो हा पॉईंट क्लिअर झाला का? बघा एवढा टाइम आपल्याला द्यायला जमणार नाही. पहिला पॉईंट काय बोललो? भारत हा कृषी प्रधान देश आहे. नंतर बोललो की भारतामधले जेवढे पण रिसोर्स आहेत हे ॲग्रिकल्चरच्या आउटपुटवरती डिपेंड असतात. पुढे मी बोललो की भारत हा ट्रॉपिकल कंट्रीचा भाग आहे किंवा भारत हा एक ट्रॉपिकल कंट्री आहे. नंतर पुढे त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या क्लायमेटमध्ये आपल्याला डायव्हर्सिटी दिसायला भेटत असते, बदल दिसायला भेटतात. टोपोग्राफीमध्ये तसेच व्हेजिटेशनमध्ये सुद्धा आपल्याला वेगवेगळे व्हेजिटेशन दिसायला भेटतात, म्हणजे वनस्पती दिसायला भेटतात. ठीक आहे. बरं, मग हा पॉईंट झाला. त्यामुळे इरिगेशनची गरज आपल्याला आहे. दुसरा पॉईंट, द अमाऊंट ऑफ
अमाऊंट अँड फ्रिक्वेन्सी ऑफ द रेनफॉल व्हॅरीज फ्रॉम प्लेस टू प्लेस. बघा, आता 4 महिने जरी पाऊस पडत राहिला, परंतु प्रत्येक ठिकाणी हा पाऊस सारखा अमाऊंटचा पडत नाही. कुठे पाऊस जास्त पडतो तर कुठे पाऊस कमी पडतो, कुठे पाऊस लगातार पडतो तर कुठे पाऊस डिसकंटिन्युअस, म्हणजे आज पडलाय उद्या पडणार नाही, या पद्धतीने आपल्याला फ्रिक्वेन्सी दिसायला भेटते. ठीक आहे, तर या पद्धतीने फ्रिक्वेन्सी दिसायला भेटते. तर अमाऊंट अँड फ्रिक्वेन्सी ऑफ द रेनफॉल व्हॅरीज फ्रॉम प्लेस टू प्लेस. तो अर्थ काय झाला, जो रेनफॉल म्हणजे जो पाऊस आहे त्याची किती अमाऊंट आहे, किती अमाऊंट मध्ये जो पाऊस पडतोय, आलं का लक्षामध्ये. खूप जोरात पाऊस पडतोय एका ठिकाणी पाऊसच पडत नाहीये. तो हा बदलाव आपल्याला आपल्या भारतामध्ये दिसायला भेटते. द अमाऊंट अँड फ्रिक्वेन्सी ऑफ द रेनफॉल इज व्हॅरीज फ्रॉम प्लेस टू प्लेस. आपल्या भारतामध्ये पाऊस किती अमाऊंट मध्ये पडतोय किंवा किती फ्रिक्वेन्सी आहे. फ्रिक्वेन्सीचा अर्थ काय होतो, फ्रिक्वेन्सी म्हणजे दररोज जर का पडत असेल त्याची फ्रिक्वेन्सी आपल्याला जास्त दिसायला भेटते. फ्रिक्वेन्सी कमी आहे याचा अर्थ आज पाऊस पडतोय तर 4 दिवसानंतर पाऊस पडतोय. तर या प्रकारचा आपल्याला भारतामध्ये दिसायला भेटतं. तर दुसरा पॉईंट काय बघून घ्या. पहिला पॉईंट क्लिअर झाला असेल. दुसरा पॉईंट काय, अमाऊंट अँड फ्रिक्वेन्सी ऑफ द रेनफॉल व्हॅरीज फ्रॉम प्लेस टू प्लेस. तो प्रत्येक जागे म्हणजे जागा बदलली की त्यानुसार पाणीची मात्रा पण आणि त्याची फ्रिक्वेन्सी पण बदलत असते. हा पॉईंट आपण लक्षात घेतलेला आहे. पुढे जाऊया. क्रॉप्स रिक्वायर सर्टेन क्वांटिटी ऑफ द वॉटर आफ्टर सर्टेन फिक्स इंटरवल थ्रूआउट इट्स पिरियड ऑफ द ग्रोथ. बघा, यांनी काय म्हणलेले की पिकांना पाण्याची गरज जी आहे तो वॉटर क्रॉप्स रिक्वायर सर्टेन क्वांटिटी ऑफ वॉटर आफ्टर सर्टेन फिक्स इंटरवल. पिकांची थोडी वाढ झाल्याच्या नंतर त्यांना पाण्याची गरज भासायला लागून जात असते. ठीक आहे का, म्हणून तुम्हाला इरिगेशन करावं लागेल. तो इरिगेशन करण्याची गरज काय ते चालू आहे टॉपिक. क्रॉप्स रिक्वायर सर्टेन क्वांटिटी ऑफ वॉटर आफ्टर सर्टेन फिक्स इंटरवल थ्रूआउट इट्स पिरियड ऑफ द ग्रोथ. पिकांच्या वाढीच्या वेळेस त्याला एक टाइम नंतर पाणी द्यावंच लागतं. तुम्ही आज पाणी दिलं तर तुम्हाला 5व्या-6व्या दिवशी पुन्हा पाणी द्यावंच लागतं, असा अर्थ होतोय. ठीक आहे, मग आपल्याला पाणी जर का द्यावं लागतंय, देवाघरचं पाणी जर बरोबर 7व्या दिवशी पडणार नाहीये, तो आपल्याला पाणी द्यावं लागेल, याचा अर्थ इरिगेशन आपल्याला करावं लागतं. तो याचा अर्थ तुम्हाला कळाला का, काय बोलतोय तर पिकांची जेव्हा वाढ होत असते तेव्हा एक ठराविक टाइम पिरियड नंतर पिकांना पाणी द्यावंच लागतं. ठीक आहे, त्यांच्या वाढीसाठी पाणी द्यावं लागतं. तो क्रॉप रिक्वायर सर्टेन क्वांटिटी ऑफ वॉटर आफ्टर सर्टेन फिक्स इंटरवल थ्रूआउट इट्स पिरियड ऑफ द ग्रोथ. पिकांच्या वाढीच्या वेळेस काही कालावधी म्हणजे सर्टेन टाइम इंटरवल मध्ये पिकांना पाणी द्यावंच लागतं. मग आलं ते इरिगेशन मध्ये, त्यामुळे इरिगेशनची गरज आहे. तो 2 झालं. 3 पॉईंट झाले. चौथा पॉईंट, इंडियन गव्हर्नमेंट इज स्पेंडिंग लॉट ऑफ अमाऊंट टू इन्श्योर इरिगेशन फॅसिलिटी फॉर द मॅक्झिमम कल्टिवेबल एरिया. तो इरिगेशन का करतो आपण, इरिगेशन यासाठी करावं लागेल आपल्याला, कारण आपला भारत सरकार जो आहे तो शेती करण्यासाठी पण आपल्याला भरपूर पैसा लावतो. तो आपल्यासाठी म्हणजे जी शेती पिकास योग्य आहे, पिकांच्या वाढीसाठी योग्य असणाऱ्या शेतीसाठी सरकार आपल्याला भरपूर पैसा देतोय. पिकांच्या वाढीसाठी म्हणा, सिंचन करण्यासाठी म्हणा, म्हणून आपल्याला इरिगेशन करावं लागणार आहे. तो इंडियन गव्हर्नमेंट इज स्पेंडिंग लॉट ऑफ अमाऊंट टू इन्श्योर इरिगेशन फॅसिलिटी फॉर मॅक्झिमम कल्टिवेबल एरिया. ठीक आहे, आपला भारत देश जो आहे त्या भारत देश कृषीप्रधान देश आहे. पिकांची वाढ चांगल्या पद्धतीने व्हायला पाहिजे म्हणून सरकार शेतीमध्ये भरपूर पैसा जो आहे म्हणजे शेतकऱ्यांना मदत देत असतो. ठीक आहे, म्हणून इरिगेशन करावं लागेल. तो हा पण एक चौथा पॉईंट आहे. तर मग हे 4 पॉईंट आपल्याला डिस्कस करावं लागेल, कारण 5वा पॉईंट त्याची समरी आहे. म्हणजे हे जे 4 पॉईंट डिस्कस केले त्याची समरी. मग म्हटलेलं काय बघा, हेन्स म्हणून नेसेसरी ऑफ द इरिगेशन कॅन बी समराइज ॲज लेस रेनफॉल. तो आपल्या भारतामध्ये पावसाची मात्रा कमी असल्यामुळे, नॉन युनिफॉर्म रेनफॉल, सगळ्या ठिकाणी पाणी इक्वल अमाऊंटमध्ये न पडल्यामुळे, कल्टिवेशन ऑफ द क्रॅश क्रॉप विथ ॲडिशनल वॉटर सप्लाय अँड कंट्रोल वॉटर सप्लाय, या 3 कारणांमुळे आपल्याला काय करावं लागत असतं, पिकांना आर्टिफिशियली पाणी प्रोव्हाइड करावं लागतं. म्हणजे आपल्याला इरिगेशन करावं लागतं. काय मिनिंग निघून आला बरं का. बघा तो काय बोलतोय, म्हणून काय बोलतोय बरं का मी, म्हणून आपल्या भारतामध्ये पाऊस कमी पडल्यामुळे किंवा नॉन युनिफॉर्म रेनफॉल होते. नॉन युनिफॉर्म म्हणलं काय, सगळीकडे सारखा युनिफॉर्म म्हणजे नॉन युनिफॉर्म रेनफॉल झाल्यामुळे आपल्याला पिकांना पाणी द्यावं लागतं. कमी पाऊस पडतो म्हणून पिकांना पाणी द्यावं लागतं. नंतर कल्टिवेशन ऑफ क्रॅश क्रॉप. क्रॅश क्रॉप कोणाला बोलतात बरं का, कॅश क्रॉप म्हणजे नगदी पिकं, ज्या पिकांमधून आपल्याला पैसा जरा जास्त भेटणार आहे किंवा ज्या पिकांवरती आपल्याला वापर करण्याच्या अगोदर प्रोसेस करावी लागते. कापूस आहे, कापसाला आपण डायरेक्टली वापरू शकत नाही, त्याला कंपनीमध्ये नेऊन त्याच्यावर प्रोसेस करून मग कापड तयार केला जातो आणि मग कापडाला वापरला जातो. अशी जे पिकं असतात त्याला कॅश क्रॉप म्हणतात. आणि या कॅश क्रॉपच्या वाढीसाठी आपल्याला इरिगेशन करावंच लागेल, कारण की त्यांना पाण्याची रिक्वायरमेंट असते. तो देअरफॉर
तो काय म्हणलेलं बरं का, आपल्या भारतामध्ये पाऊस कमी पडतो, नॉन युनिफॉर्म रेनफॉल होतो, याचा अर्थ सगळीकडे पाऊस सारख्या अमाऊंटमध्ये पडत नाही, आपल्याला कॅच क्रॉप जे आहेत त्याची पण लागवड करायची असते, म्हणून आपल्याला काय करावं लागेल, म्हणून आपल्याला इरिगेशन करावं लागेल. तो हा दुसरा प्रश्न जो आहे आपण एवढ्या पद्धतीने समजून घेतलेला आहे. काय शिकायला भेटलं बरं का बघा एक एक करून. तो पहिला पॉईंट बघा, तुम्ही जेवढं मराठीमध्ये लक्षात ठेवणार तेवढं तुम्हाला इंग्रजीमध्येही लक्षात ठेवता येईल, पण तुम्ही पाठांतर करायला गेलात तर त्याचा अर्थही लागणार नाही आणि गोष्टी लक्षात पण राहणार नाही. ठीक आहे, तो कसं लक्षात ठेवलंय बघा. भारत हा बेसिकली ॲग्रिकल्चर कंट्री आहे, कृषी प्रधान देश आहे. याचे जेवढे पण रिसोर्सेस आहेत ते ॲग्रिकल्चर आउटपुटवरती डिपेंड करतात. भारत हा ट्रॉपिकल कंट्री आहे, याचा अर्थ या भारतामध्ये उष्णता दिसायला भेटणार आहे, सूर्यप्रकाश डायरेक्टली पडतो. त्यामुळे क्लायमेटमध्ये, टोपोग्राफीमध्ये आणि व्हिजिटेशनमध्ये या तिघांमध्ये आपल्याला खूप जास्त भिन्नता किंवा विविधता दिसायला भेटते. त्यामुळे प्रत्येक पिकं जे आहेत त्यांना पाण्याची गरज वेगळी भासणार आहे, म्हणून आपल्याला इरिगेशन करावं लागेल. पुढं पाऊस जो पडतो तो पाऊस नॉन युनिफॉर्म आहे, म्हणजे प्रत्येक ठिकाणी पावसाची मात्रा सारखी राहत नाही, किंवा पाऊस जो येतो तो खूप म्हणजे कुठे पाऊस कंटिन्युअस येतो तर कुठे पाऊस डिसकंटिन्युअस येतो, याचा अर्थ त्याची फ्रिक्वेन्सी पण युनिफॉर्म नाहीये. मग पावसाची अमाऊंट आणि पावसाची फ्रिक्वेन्सी ही युनिफॉर्म नसल्यामुळे आपल्याला इरिगेशन करावं लागतं. द अमाऊंट अँड फ्रिक्वेन्सी ऑफ द रेनफॉल इज व्हॅरीज फ्रॉम प्लेस टू प्लेस, देअरफॉर इरिगेशन आपल्याला करावं लागतं. तिसरा पॉईंट काय बोललो मी, तिसरा पॉईंट बोललो की पिकांच्या वाढीसाठी पाण्याची गरज लागते आणि एक सर्टेन टाइम इंटरव्हल नंतर पिकांना पाणी द्यावंच लागतं त्यांच्या वाढीसाठी. ठीक आहे, तो हा पण पॉईंट झाला. चौथा, इंडियन गव्हर्नमेंट जे काही आहे ते भरपूर पैसा आपल्या इरिगेशन फॅसिलिटीसाठी प्रोव्हाइड करते, म्हणून आपल्याला इरिगेशन करावं लागणार आहे. पुढे, आणि ह्या चारही पॉईंटला आपण समराईज काय केलं की पाऊस कमी पडतो, नंतर नॉन युनिफॉर्म पडतो, त्याची फ्रिक्वेन्सी नॉन युनिफॉर्म आहे, नंतर कॅश क्रॉप आपण लावत असतो, या सगळ्या कारणांमुळे इरिगेशन करावं लागतं. तुमच्या लक्षात आलं असेल. तो नेसेसिटी ऑफ इरिगेशन आणि डेफिनेशन ऑफ इरिगेशन हे दोन पॉइंट आपण कव्हर केलेले आहे. आपण जाऊ आता पुढच्या प्रश्नाकडे. तो पुढच्या प्रश्नाकडे जाऊ बघा. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाणार. तो पुढचा प्रश्न आहे क्लासिफिकेशन ऑफ इरिगेशन स्कीम ऑन द बेसिस ऑफ द पर्पज अँड ऍडमिनिस्ट्रेशन. बघा, तो तिसरा प्रश्न जो आपल्याकडे आहे तो काय आहे, क्लासिफिकेशन ऑफ इरिगेशन स्कीम ऑन द बेसिस ऑफ पर्पज अँड ऍडमिनिस्ट्रेशन. तर पिकांना तुम्हाला पाणी प्रोव्हाइड करायचं आहे, ठीक आहे, त्यासाठी टेक्निक तुम्हाला आणायचे आहेत. मग आपण काय करतो, आपण एखाद्या नदीवरती डॅम बनवतो. तर डॅम बनवणं म्हणजे हा एक प्रोजेक्टच झाला. मग यांनी काय म्हणलेले की इरिगेशन प्रोजेक्टचे प्रकार तुम्ही सांगा. पण इरिगेशन प्रोजेक्टचे प्रकार सांगताना दोन बेस घेतला आपण. पहिला बेस काय, तुम्हाला इरिगेशन प्रोजेक्ट किंवा इरिगेशन स्कीम जी आहे त्याचा प्रकार तुम्हाला सांगायचा आहे पर्पज नुसार, आणि तुम्हाला इरिगेशन स्कीम किंवा इरिगेशन प्रोजेक्ट जो आहे याचे प्रकार सांगायचे ऍडमिनिस्ट्रेशन नुसार. ठीक आहे, ऍडमिनिस्ट्रेशन नुसार. मग बघूया, क्लासिफिकेशन ऑफ द इरिगेशन प्रोजेक्ट ऑन द बेसिस ऑफ पर्पज. तो पर्पज नुसार इरिगेशन स्कीम किंवा इरिगेशन प्रोजेक्टचे किती प्रकार पडतात, दोन. एक आणि हा दोन. पहिला काय, सिंगल पर्पज इरिगेशन प्रोजेक्ट. तुम्ही काय बोललो, इरिगेशन प्रोजेक्ट जे आहे त्या इरिगेशन प्रोजेक्टचे दोन प्रकार आपण पाडतो, ऑन द बेसिस ऑफ पर्पज, ऑन द बेसिस ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन. ठीक आहे, तो ऍडमिनिस्ट्रेशन नुसार आणि पर्पज नुसार आपण इरिगेशन स्कीम किंवा इरिगेशन प्रोजेक्टचे प्रकार बनवतो. इरिगेशन स्कीम किंवा इरिगेशन प्रोजेक्टचा प्रकार पर्पज नुसार कसा बनवला आपण, पहिला आहे सिंगल पर्पज इरिगेशन प्रोजेक्ट, दुसरा आहे मल्टीपर्पज इरिगेशन प्रोजेक्ट. सिंगल पर्पज इरिगेशन प्रोजेक्ट कोणाला बोलतो बरं का आपण, तर पिकांच्या वाढीसाठी आपल्याला पाणी प्रोव्हाइड करावं लागते, त्यासाठी आपण इरिगेशन प्रोजेक्ट बनवलेला आहे. तो इरिगेशन प्रोजेक्ट जो आहे ते इरिगेशन प्रोजेक्टचे आपण दोन प्रकार बनवले, ऑन द बेसिस ऑफ पर्पज, ऑन द बेसिस ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन. तो इरिगेशन स्कीम किंवा इरिगेशन प्रोजेक्टचा जो प्रकार ऑन द बेसिस ऑफ पर्पज नुसार आहे त्याचे दोन प्रकार असतात, सिंगल पर्पज इरिगेशन प्रोजेक्ट, मल्टीपर्पज इरिगेशन प्रोजेक्ट. तो सिंगल पर्पज इरिगेशन प्रोजेक्ट म्हणजे काय असतो बरं का, जे तुम्ही प्रोजेक्ट बनवलेला आहे, जसं की डॅम बनवलेला आहे आणि त्या डॅमच्या वरती जे पाणी आहे त्याचा वापर जर का समजा कुठल्या तरी एकाच कामासाठी जर का होत असेल, तर तो जो तुम्ही डॅम बनवलेला आहे, तो डॅम म्हणजे तो जो तुम्ही इरिगेशन प्रोजेक्ट बनवलेला आहे त्याला आपण सिंगल पर्पज इरिगेशन प्रोजेक्ट बोलतो. म्हणजे जो इरिगेशन प्रोजेक्ट आपण बनवलेला आहे त्याचा वापर जर का फक्त एकच असेल तर त्या इरिगेशन प्रोजेक्टला आपण सिंगल पर्पज इरिगेशन प्रोजेक्ट बोलू. आलं लक्षामध्ये. तो तेच लिहिलंय बघा, दिस इज द टाइप ऑफ द प्रोजेक्ट मेनली कन्स्ट्रक्टेड ऑर फाउंडेड अंडर द वन हेड ऑर वन पर्पज लाईक इरिगेशन, पॉवर जनरेशन. सांगायचं तात्पर्य काय आहे की जो तुम्ही इरिगेशन प्रोजेक्ट बनवलेला आहे त्याला जर का फक्त एकाच उपयोगासाठी बनवलेला असणार तर त्या प्रोजेक्टला आपण सिंगल पर्पज इरिगेशन प्रोजेक्ट बोलतो. फॉर एक्झाम्पल, मुळा डॅम जो बनवलेला आहे हा इरिगेशन पर्पज साठी बनवलेला आहे. याचा अर्थ
मुळा नदीवरती जो डॅम बनवलेला आहे तो मुळा डॅम जो आहे त्याच्या वरच्या बाजूचं पाणी फक्त शेतीसाठी वापरतात, त्यामुळे मुळा डॅम हा सिंगल पर्पज इरिगेशन प्रोजेक्ट झाला. तो मुळा डॅम इज कन्स्ट्रक्टेड फॉर ओनली इरिगेशन पर्पज. पुढे कोयना डॅम जो बनवलेला आहे तो कोयना डॅम हा मेनली यूज करतो आपण फक्त पॉवर जनरेशनसाठी. ठीक आहे, तो कोयना डॅम जो आहे त्याचं पाणी फक्त पॉवर जनरेशनसाठी, इलेक्ट्रिसिटी पॉवर जनरेशनमध्ये किंवा पॉवर जनरेशनमध्ये आपण करत असतो. तर हे झालं सिंगल पर्पज. तो कळाला का? इरिगेशन स्कीम किंवा इरिगेशन प्रोजेक्टचे पर्पजनुसार आपण दोन प्रकार बनवतो, सिंगल पर्पज, मल्टीपर्पज. सिंगल पर्पज इरिगेशन प्रोजेक्ट कोणाला बोलतात? असा इरिगेशन प्रोजेक्ट ज्याचा यूज फक्त एकाच कामासाठी होतो त्याला बोलतात सिंगल पर्पज इरिगेशन प्रोजेक्ट. ठीक आहे, तो सिंगल पर्पज इरिगेशन प्रोजेक्टची डेफिनेशन सांगितली आणि एक्झाम्पल काय दिले मी तुम्हाला? मुळा डॅम हा कन्स्ट्रक्ट केलेला आहे इरिगेशन पर्पजसाठी, कोयना डॅम हा कन्स्ट्रक्ट केलेला आहे पॉवर जनरेशनसाठी. तो या प्रकारे हे झालं. दुसरा प्रकार आपला इरिगेशन प्रोजेक्टचा पर्पजनुसार दुसरा प्रकार जो आहे तो आहे मल्टीपर्पज इरिगेशन प्रोजेक्ट. मल्टीपर्पज इरिगेशन प्रोजेक्ट कोणाला बोलतो बरं का? आपण आपल्या पिकांच्या वाढीसाठी आपण इरिगेशन प्रोजेक्ट जो बनवलेला आहे त्याच्यावरचं जे पण पाणी आहे त्या पाण्याचा वापर जर का एकापेक्षा जास्त पर्पजसाठी होत असेल, जसं की शेतीसाठी पण ते पाणी वापरतायत, त्याच पाण्याला समजा आपण आता इलेक्ट्रिसिटी जनरेटला वापरत आहोत, त्याच पाण्याला अजून आपण वेगळ्या कारणासाठी वापरत आहोत, असं जर का आपण करत असू तर त्याला आपण काय बोलून देतो? त्याला बोलतो मल्टीपर्पज इरिगेशन प्रोजेक्ट. तो मल्टीपर्पज इरिगेशन प्रोजेक्ट आपण त्याला बोलत असतो. बघा, तो इट इज द प्रोजेक्ट विच इज कन्स्ट्रक्टेड फॉर टू ऑर मोर पर्पज सच ॲज इरिगेशन, फ्लड कंट्रोल. बघा, इरिगेशन म्हणल्यावरती शेतीसाठी म्हणा किंवा पिकांना पाणी देण्यासाठी, तो इरिगेशन पर्पजसाठी, फ्लडला कंट्रोल करण्यासाठी, पॉवर जनरेशनसाठी, नेव्हिगेशनसाठी, डोमेस्टिक आणि इंडस्ट्रियल वॉटर सप्लायसाठी, तो या सगळ्या कारणासाठी जर का तुम्ही त्या पाण्याचा वापर करत असणार तर जो प्रोजेक्ट तुम्ही बनवलेला आहे त्याला मल्टीपर्पज इरिगेशन प्रोजेक्ट असे बोलतात. तो बघा, इट इज द प्रोजेक्ट विच इज कन्स्ट्रक्टेड फॉर द टू ऑर मोर पर्पज. तुम्ही जो प्रोजेक्ट कन्स्ट्रक्ट केला आहे त्याचा वापर जर का दोन किंवा दोनापेक्षा जास्त कारणासाठी होत असेल तर त्याला मल्टीपर्पज इरिगेशन प्रोजेक्ट बोलतात. मग दोन किंवा दोनापेक्षा जास्त पर्पज कोणकोणते आहेत? सच ॲज इरिगेशन झाला, फ्लड कंट्रोल करण्यासाठी डॅम बनवलेला आहे, हा जो डॅम बनवलेला आहे हा पूर येऊ नये यासाठी बनवलेला आहे, बरोबर का? तो इरिगेशनसाठी पण वापर होऊन जातोय, फ्लड कंट्रोलसाठी पण वापर होऊन जातोय, पॉवर जनरेशनसाठी पण या डॅमच्या वरच्या बाजूला जे पाणी स्टोअर झालेलं आहे त्याचा वापर पॉवर जनरेशनसाठी पण करून घेतात. नंतर नेव्हिगेशन म्हणजे काय बरं का? जहाज वगैरे पण एका ठिकाण म्हणजे या पाण्यामध्ये आपण काय करतो, नदीवरती डॅम बनवलेला आहे, त्याच्या वरच्या बाजूला पाणी स्टोअर केलेलं आहे, ते पाणी कॅनलमधून आपण शेताकडे नेतो. हा जो कॅनल बनवलेला आहे हा मोठा कॅनल असेल तर याच्यामधून जहाज पण आपण नेऊ शकतो इकडे तिकडे. ठीक आहे, तो नेव्हिगेशनचं पण काम होतं. डोमेस्टिक वॉटर सप्लाय, डोमेस्टिक अँड इंडस्ट्रियल वॉटर सप्लाय, याचा अर्थ या डॅमच्या वरच्या बाजूला जे पाणी स्टोअर झालेलं आहे याचा वापर डोमेस्टिक यूजसाठी पण होईल, म्हणजे घरामध्ये पण पाणी आणता येईल, बरोबर की नाही, आणि इंडस्ट्रीमध्ये पण हे पाणी वापरता येईल. तो डोमेस्टिक यूज तसेच इंडस्ट्रियल यूजसाठी सुद्धा वापरता येतं, त्यामुळे या प्रोजेक्टला मल्टीपर्पज इरिगेशन प्रोजेक्ट बोलतात. याचे उदाहरणं काय काय बरं का? भाकरा नांगल प्रोजेक्ट इज यूज फॉर इरिगेशन अँड हायड्रो पॉवर जनरेशन. बघा, भाकरा नांगलचा जो प्रोजेक्ट आहे त्याचा वापर इरिगेशन आणि हायड्रो पॉवर जनरेशन या दोन कारणासाठी होत असतो, म्हणून भाकरा प्रोजेक्ट जो आहे तो भाकरा नांगल प्रोजेक्ट जो आहे तो आपला मल्टीपर्पज इरिगेशन प्रोजेक्ट आहे. ठीक आहे, तो हा झाला पॉईंट आपला. पुढे काय बरं का? आता बघा, क्लासिफिकेशन ऑफ इरिगेशन स्कीम और इरिगेशन प्रोजेक्ट ऑन द बेसिस ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन. तो हा पण पॉईंट तुम्हाला एकत्र लिहावा लागणार आहे. बघा काय काय बरं का? आता पहिल्या रो मध्ये क्लास ऑफ प्रोजेक्ट आहे किंवा पहिल्या कॉलम मध्ये क्लास ऑफ प्रोजेक्ट आहे, दुसऱ्या कॉलम मध्ये कमांड एरिया आहे आणि डिस्क्रिप्शन ऑफ वर्क आहे. काय म्हणलेले बघा, मेजर प्रोजेक्ट कोणाला बोलतात? जर कमांड एरिया, याचा अर्थ काय बरं का? शेतीचा एरिया म्हणू आपण. तो शेतीचा एरिया ज्यामध्ये पीक लागवड करतात हा एरिया जर का 10,000 हेक्टर पेक्षा जर का जास्त असेल तर, आणि त्यासाठी जर का तुम्ही एखादा प्रोजेक्ट दिला असेल, मी काय बोलतोय, शेतीचा एरिया आहे ज्या एरियामध्ये पिकांची लागवड होते, असा शेतीचा एरिया ज्यामध्ये पिकांची लागवड होते हा एरिया जर 10,000 हेक्टर पेक्षा जर का जास्त असेल तर त्याच्यामध्ये एखादा आपण प्रोजेक्ट बनवलेला असेल, तो एखादा डॅम बनवलेला आहे, तो हा जो डॅम बनवलेला आहे हा डॅम 10,000 हेक्टर एरिया जो आहे त्यापेक्षा जास्त एरियाला पाणी प्रोव्हाइड करतोय, बरोबर का? मग या प्रकारच्या प्रोजेक्टला किंवा हा जो डॅम बनवलेला आहे, हा एक जो प्रोजेक्ट बनवलेला आहे याला बोलतो आपण
मेजर प्रोजेक्ट. आलं लक्षामध्ये. तो इरिगेशन, असा इरिगेशन प्रोजेक्ट जो आपण बनवलेला आहे, हा प्रोजेक्ट 10,000 हेक्टर एरियापेक्षा जास्त एरिया जर का कव्हर करत असेल, याचा अर्थ या प्रोजेक्टचं पाणी जर का 10,000 हेक्टर एरियापेक्षा जास्त एरियाला पाणी जर का प्रोव्हाइड करत असेल, तर अशा प्रकारच्या प्रोजेक्टला मेजर प्रोजेक्ट बोलतात. आणि मेजर प्रोजेक्ट कुठे दिसायला भेटेल बरं का, आता बघा, मल्टीपर्पज रिव्हर व्हॅली प्रोजेक्ट, बॅरेजेस, वियर, ETC. तो याची उदाहरणं तुम्हाला दिलेली आहेत. मल्टीपर्पज जेवढे पण हे आहेत, मल्टीपर्पज रिव्हर व्हॅली म्हणलेले, बॅरेजेस अँड वियर. तो मल्टीपर्पज डॅम म्हणा, वियर आणि बॅरेजेस. आता वियर आणि बॅरेजेस शब्द पुढे येईल तुम्हाला, तो लक्षात राहू द्या. छोटे छोटे जे बांध असतात नदीवरती बनवलेले, त्यांना आपण वियर आणि बॅरेजेस बोलत असतो. मोठा बांध म्हणजे डॅम झाला आपला, ठीक आहे. तो हे सगळं येत आहे. तर मग तो डॅम पण असू शकतो. तो जो इरिगेशन प्रोजेक्ट 10,000 हेक्टरपेक्षा जास्त एरियाला पाणी प्रोव्हाइड करतोय, तो मल्टीपर्पज डॅम असू शकतो, बॅरेजेस असू शकतो, किंवा वियर पण असू शकतो. पुढे जाऊया आपण मीडियम प्रोजेक्ट. तो मीडियम प्रोजेक्ट कोणाला बोलतात? जर समजा तुम्ही एक इरिगेशन प्रोजेक्ट बनवलेला आहे आणि तो इरिगेशन प्रोजेक्ट जर 2,000 हेक्टर ते 10,000 हेक्टर एवढ्या कमांड एरियाला पाणी जर सप्लाय करत असेल, तुम्ही जो इरिगेशन प्रोजेक्ट बनवलेला आहे तो 2,000 हेक्टर ते 10,000 हेक्टर एवढ्या कमांडेड एरियाला जर का पाणी सप्लाय करत असेल, तर त्या प्रोजेक्टला आपण, किंवा त्या इरिगेशनला प्रोजेक्टला आपण मीडियम प्रोजेक्ट बोलत असतो. मग हा प्रोजेक्ट कशापासून बनवलेला असेल? लो अर्थन डॅम, कॅनल इरिगेशन स्कीम, ठीक आहे ना. तो लो अर्थन डॅम म्हणल्यावरती आपण काय बोलणार बरं? तो लो अर्थन डॅम म्हणल्यावरती छोटा मातीचा डॅम असेल, किंवा कॅनल इरिगेशन स्कीम. तो कॅनल इरिगेशन स्कीम म्हणजे काय बरं का? एखादा कॅनल आहे, तर त्या कॅनलचं पाणी पण 2,000 ते 10,000 हेक्टर एवढ्या एरियापर्यंत पोहोचता येतं आपल्याला. तो कॅनल झाला, किंवा एखादा छोटासा मातीचा डॅम झाला, याचं पाणी 2,000 ते 10,000 हेक्टर एवढ्या कमांड एरियाला सप्लाय केलं जातं. तर ते कशात जाणार? मीडियम प्रोजेक्टमध्ये. मायनर प्रोजेक्टमध्ये काय काय येतं बरं का? लेस दॅन 2,000. जर तुम्ही एखादा, आता कॅनल काय आहे? एक इरिगेशन प्रोजेक्ट आहे. अर्थन डॅम काय? एक इरिगेशन प्रोजेक्ट आहे. डॅम काय? एक इरिगेशन प्रोजेक्ट आहे. वियर बॅरेजेस काय? एक इरिगेशन प्रोजेक्ट आहे. तो तुम्ही जो मोठा डॅम बनवलेला आहे, वियर बनवलेले, बॅरेजेस बनवलेले, यांच्यावरती जे पाणी साठवलेले, या पाण्याला तुम्ही 10,000 हेक्टरपेक्षा जास्त एरियाला पाणी सप्लाय करू शकतात. त्यामुळे ते डॅम, वियर आणि बॅरेजेस जे आहे, त्यांना आपण काय म्हणतो? ते आपले झाले मेजर प्रोजेक्ट, बरोबर. परंतु तुमच्या लक्षामध्ये येईल की मातीचा डॅम जो बनवलेला आहे, त्याच्या वरच्या बाजूचं पाणी 2,000 ते 10,000 हेक्टरच्या कमांडेड एरियाला सप्लाय करता येतं. किंवा जे कॅनल मधलं जे पाणी आहे आपलं, ठीक आहे, डॅम कडून जे पाणी कॅनल मध्ये घेतो, या कॅनलचं पाणी पण तुम्ही 2,000 ते 10,000 हेक्टर एरियाला सप्लाय करू शकतात. त्यामुळे कॅनल किंवा अर्थनचा डॅम जो झाला, तो आपला मीडियम प्रोजेक्ट झाला. परंतु खाली जर का आले 2,000 एरिया जो आहे, 2,000 हेक्टर एरियापेक्षा कमीवाला एरिया जर का असेल आणि त्याला पाणी प्रोव्हाइड केलं जाते, ठीक आहे, तर 2,000 पेक्षा कमी हेक्टर एरियाला पाणी जर का प्रोव्हाइड केलं जात असेल, तर तो आपला मायनर प्रोजेक्ट झाला. याचा अर्थ 2,000 पेक्षा कमी एरियाला पाणी प्रोव्हाइड करण्यासाठी जो इरिगेशन प्रोजेक्ट बनवलेला आहे, त्याला आपण मायनर प्रोजेक्ट बोलणार. जसे की काय काय? एक्सटेन्शन ऑफ इरिगेशन, ट्यूबवेल बनवलेली, बघा, ट्यूबवेल किंवा लिफ्ट इरिगेशन, विहीर असेल, हा ना, ट्यूबवेल बनवलेली, विहीर बनवलेली, तो ट्यूबवेल काय आहे? इरिगेशन प्रोजेक्ट. विहीर काय आहे? इरिगेशन प्रोजेक्ट. ट्यूबवेल आणि विहिरीचं पाणी किती एरियापर्यंत पोहोचवता येतं? 2,000 हेक्टरपेक्षा कमी एरियासाठी तुम्हाला ट्यूबवेल किंवा लिफ्ट इरिगेशन करावं लागेल. लिफ्ट इरिगेशन म्हणजे विहीर झाली, ट्यूबवेल आणि विहिरीचं पाणी आपण 2,000 हेक्टरपेक्षा कमी एरियाला देऊ शकतो. तर हे जे ट्यूबवेल आणि जे लिफ्ट इरिगेशन आहे, हे झालं आपलं मायनर प्रोजेक्ट. अर्थन डॅम आणि कॅनल जे झालं, ते झालं आपला मीडियम प्रोजेक्ट. डॅम, वियर आणि बॅरेजेस हे जे झाले आपले, ते मेजर प्रोजेक्ट. तो अशा पद्धतीने क्लासिफिकेशन आपल्याला करता येतं. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आपला इथला राहून गेलेला आहे, कुठला? तो हे झालं डिफिनेशन ऑफ इरिगेशन. नंतर आपण नेसेसिटी ऑफ इरिगेशन बघितलं. त्यानंतर आपण इरिगेशन स्कीम बघितली. पण यात फायदे आणि तोटे आपले राहिलेले, ते ऍक्च्युली आपल्याला मध्ये घेऊन घ्यायला पाहिजे होते, फायदे आणि तोटे. मग आपण एक काम करूया, आतापर्यंत 3 पॉईंट डिस्कस केलं. डेफिनेशन ऑफ इरिगेशन, दुसरा पॉईंट नेसेसिटी ऑफ इरिगेशन, व्यवस्थित लक्ष देऊन ते मराठीत लिहून घ्या. तिसरा पॉईंट आपण डिस्कस केला, क्लासिफिकेशन ऑफ इरिगेशन प्रोजेक्ट ऑन द बेसिस ऑफ पर्पज, ऑन द बेसिस ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन. ठीक आहे. तो पुढच्या लेक्चरमध्ये आपण काय करूया, पुढच्या लेक्चरमध्ये आपण नेसेसिटी, ऍडव्हान्टेजेस अँड डिसएडव्हान्टेजेस ऑफ इरिगेशन हा टॉपिक डिस्कस करणार आहोत. इथे थांबूया. थँक्यू.